जो मंदिर था वो पुराना हो चुका था, उसका जीर्णोद्धार किया हमने, हमारे माननीय आमदार फंड से हमसे फंड से किया है। और ये मूर्ति का स्थापना कर रहे हैं हम आज के दिन। और ये जो है रैली जो निकाली है, रैली नहीं है, ये हमारे विठल रुक्मिणी देवस्थान की जो है विठल रुक्मिणी की। अब हम प्रभात फेरी निकाल रहे हैं, उसके बाद में उसका प्राण प्रतिष्ठा करने वाले हैं हम। तो ये रैली कहाँ से निकल रही है और कहाँ खत्म हो सकती है? ये हमारे तांडापेट हैदराबाद से निकली है, बिनकर कॉलोनी होते हुए अपना धार्मिक दंगल होते हुए हमारा प्रकाश पांडेला और तांडापेट में ही समाप्त हो जाएगी। शोभायात्रा काढण्यात आली आहे, काय सांगणार याविषयी? या विषयावर असा शोभायात्रा हे मिरवणूक काढली आहे। आपल्या जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार झाला, त्या जीर्णोद्धारामध्ये आपल्याला आज गुढीपाडव्यानिमित्त आजच्या दिवशी आपल्याला या विठ्ठल रुक्मिणीचे आपल्या प्राणप्रतिष्ठा करायची होता। या निमित्ताने आपण मिरवणूक काढली। आता मिरवणूक काढल्यानंतर आपल्याला या विठ्ठल रुक्मिणीचे आपण लग्न लावलं। लग्नासमारंभात सगळे आमचे तांडापेठे पूर्ण नागरिक लोक समावेश झाले आणि आता आजच्या गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि असाच आमच्या हर वर्षी कार्यक्रम असतो, शुभेच्छा देत राहू आम्ही आणि असाच आमच्या आनंदमय कार्यक्रम होत राहील अशी त्यांना विनंती करतो। आज मंदिराविषयी सांगा। आज गुढीपाडवा आहे, आज गुढीपाडवा आहे आणि आमचं नवीन मंदिर बनलं आहे। जुनं मंदिर पडकं होतं ते पाडण्यात आलं आणि नवीन मंदिर पुन्हा एकदा विठ्ठल रखुमाईचं लग्न लावण्यात आलं आणि परत छान मजा आला, मस्त। या नवीन वर्षाच्या नवदिनी बनलेलं रुक्मिणी विठ्ठल मंदिर फार अप्रतिम मंदिर बनवून दिलं आणि गडकरी साहेब आणि दटके साहेब यांचं खूप खूप आभार मानते। आणि श्रीमान मोदीजी यांनी लगेच आम्हाला या मंदिराचं जीर्णोद्धारासाठी केलेली मदत आणि झालेलं मंदिर विठ्ठलरावांनी आणि रुक्मिणी माता आज विवाह सोहळा संपन्न झाला आहे आणि या विवाह सोहळ्याचा आनंद आमच्या सर्व समाचार आणि सर्व बंधू भगिनींनी घेतलेला आहे। तसंच महिला आघाडी अतिशय 4 दिवसापासून या कार्यक्रमाच्या तयारीला आहे आणि प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाच्या वेदना आणि सतत चिंतन या भावनेनं सतत आमचे भजनं सुरू आहेत आणि लाडक्या बहिणींना मिळालेलं अनुदान सगळं आम्ही इथे वापरलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा रुक्मिणी विठ्ठल मंदिरात लाडक्या बहिणींना मिळणारा अभिनंदन हा अनुमान आम्ही सतत खर्चात जाऊ आणि मंदिरात सेवा देऊ अशी आमची विनंती आहे।